श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. बघा, अधिक महिन्याला आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप जास्त महत्व दिलेले आहे. खूप पुण्यदायी आणि पवित्र असा हा अधिक महिना आहे. आणि या महिन्याला अवघे काही दिवस उरलेले आहेत. गेल्या महिन्यात चालू झालेला 17 मे पासून चालू झालेला अधिक महिना आता संपत आलेला आहे. आणि आपण या अधिक महिन्याला पुरुषोत्तम महिना असं देखील म्हणतो आणि मल महिना असं देखील म्हणतो. आणि हा महिना भगवान विष्णूंना समर्पित केलेला आहे. जो कोणी या महिन्यामध्ये भक्ती करतो, जप करतो, दान करतो, सेवा करतो, त्याचं फळ त्याला कितीतरी जास्त पटीने मिळत असतं. त्यामुळे प्रत्येक भक्ताने या संधीचं सोनं करावं, या संधीचा लाभ घ्यावा. पण अनेकांना प्रश्न पडतो की आता अधिक महिना संपत आलेला आहे आणि अधिक महिना संपण्यापूर्वी आपण असं कोणतं काम करावं ज्याच्यामुळे आपल्यावर भगवान विष्णूंची कृपा होईल, त्यांची कृपा प्राप्त होईल, जीवनात आपल्या सुख समृद्धी येतील, आपल्या आयुष्यातून अडचणी दूर होतील. असं कोणतं काम आपण करायचं? बघा, प्रत्येकाने अधिक महिन्यामध्ये आपल्या आपल्या परीने सेवा केलेल्या आहेत. कोणी सत्यनारायण कोणाचा घालून झालेला असेल, कोणाचा सत्यनारायण घातलेला नसेल, कोणीही सेवा केली असेल, कोणी ती सेवा केली असेल. जसा वेळ मिळेल तसं प्रत्येक भक्तांनी सेवा केली आहे. पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की अधिक महिन्या संपण्यापूर्वी आपल्याला कोणतं काम करायचं आहे ज्याच्यामुळे भगवान विष्णूंचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे. तर तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्या निष्ठा या युट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका. बघा, शास्त्रानुसार अधिक महिना हा भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि या महिन्यामध्ये जो भक्त भगवान विष्णूंची आराधना करतो, त्यांची सेवा करतो, त्याला विशेष असं पुण्य प्राप्त होत असतं. त्यामुळे अधिक महिना संपण्यापूर्वी आपल्या घरात किंवा देवघरात विष्णूंसमोर तुपाचा दिवा लावून त्यांची मनोभावे पूजा आपल्याला करायची आहे. पूजा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. खूप खूप प्रभावशाली असा हा मंत्र आहे. त्याच्यामुळे या मंत्राची सेवा आपल्याला, मला माहितीये तुम्ही भगवान विष्णूंच्या या मंत्राची सेवा रोज केलेलीच असेल किंवा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही केलेलीच असेल, पण अजून केली नसेल तर या मंत्राचा तुम्हाला एकदा तरी 11 माळी जप तुम्ही नक्की करून पाहावा. त्यासोबतच विष्णू सहस्त्रनामचं आपल्याला पठण करायचं आहे, व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे. हा महिना पित्रांना देखील समर्पित असतो, त्याच्यामुळे आपल्या पित्रांचं स्मरण करावं. पित्रांसाठी एक दिवस तरी काढावा, त्यांना नैवेद्य दाखवावा, त्यांची सेवा करावी. आपल्या जीवनात काही अडचणी येत असतील, कामे होत नसतील, घरात सारखं भांडणं होत असतील किंवा आर्थिक अडचणी निर्माण होत असतील, तर अशा वेळी आपल्याला पित्रांचा आशीर्वाद मिळणं देखील खूप महत्वाचं आहे. त्याच्यामुळे या महिन्यामध्ये अजून तुम्ही पित्रांची सेवा केली नसेल तर नक्की अधिक महिना संपण्यापूर्वी तुम्ही पित्रांची सेवा करा, पित्रांना प्रार्थना करा, त्यांच्या आत्म्याला शांती लाभण्यासाठी प्रार्थना करा आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला लाभो यासाठी मनापासून प्रार्थना करा. आणि त्यासोबतच अधिक महिन्यामध्ये दान धर्माला देखील खूप जास्त महत्व आहे. तुम्हाला जेवढं जमेल ना, तुमच्या परिस्थितीनुसार तुम्ही काहीही दान करू शकता. असं नाही आहे की तुम्हाला एवढ्याचं दान केलं तरच तुम्हाला पुण्य लाभेल. तुम्ही अगदी 50 रुपयापासून तुम्हाला जे काही होईल, एखाद्या गरजू व्यक्तीला तुमच्याकडून जे काही होईल, अन्नदान करा, वस्त्रदान करा, गरजू व्यक्तींना मदत करा. पण अन्नदानासारखं सर्वश्रेष्ठ दान असं कुठलंच नाही. त्याच्यामुळे अन्नदान शक्य होत असेल तर नक्की तुम्ही अन्नदान या महिन्यामध्ये करा. तुमच्याकडून जेव्हा केव्हा तुम्हाला पॉसिबल होत असेल त्यावेळेस तुम्ही दान नक्की करायला हवं. त्यासोबतच तुमच्याकडून अजून भगवद्गीता वाचून झाली नसेल, विष्णू सहस्त्रनाम किंवा पुरुषोत्तम महात्म्याचं तुम्ही वाचन केलं नसेल तर नक्की अधिक महिना संपण्यापूर्वी भगवान विष्णूंच्या या सेवा तुम्ही करायलाच हव्यात. बघा, हे करण्यामागचं मेन उद्देश काय असतो बरं? सगळ्यात महत्वाचं असतं की आपल्या मनाला शांती मिळणं खूप गरजेचं असतं. आपलं मन ईश्वराशी जोडणं खूप महत्वाचं असतं. अधिक महिना हा आत्मचिंतनाचा आणि भक्तीचा काळ आहे आणि या काळामध्ये आपल्या चांगल्या वाईट कर्माचा विचार करून स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवून आपल्याला आणायचा आहे. त्याच्यामुळे
आपण नेहमी आपलं काम, सांसारिक जीवन तर आपलं चालूच असतं. रोज हे काम करा, स्वयंपाक करा, कामाला जा, घरातले कपडे, भांडे, मिस्टरांचं ऑफिस, काय जे सर्व कामं असतात. आपण वर्षभर व्यस्तच असतो. पण अधिक महिना हा आपल्याला भक्ती, प्रार्थना आणि सकारात्मक गोष्टी करण्यासाठी विशेष संधी देत असतो. त्याच्यामुळे आपण या संधीचं सोनं करायचं आहे आणि अधिक महिन्यामध्ये जेवढ्या शक्य होतील तेवढ्या आपल्याला सेवा करायच्या आहेत. तुमच्या सेवा करून झाल्या असतील तरी पण तुम्ही परत परत सेवा केली तरी चालेल. रोज विष्णू सहस्त्रनाम वाचलं तरी चालेल. तर या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आपल्याला अधिक महिना संपण्यापूर्वी एक तुपाचा दिवा लावायचा आहे तुळशीला. रोज तुम्ही तेलाचा लावला असेल, लावत असाल, पण एक दिवस नक्की तुपाचा दिवा लावा. भगवान विष्णूंचा मंत्र जप करा, पितरांचे स्मरण करा आणि तुमच्या सामर्थ्यानुसार तुम्हाला जेवढं शक्य होत असेल तेवढं दान करा, सेवा करा. विष्णू सहस्त्रनामाची, व्यंकटेश स्तोत्राची, भगवद्गीतेची जी कोणती सेवा तुम्हाला शक्य होत असेल ती करा. आणि भगवंताला मोठ्या गोष्टीची गरज नसते, खरी गरज असते ती श्रद्धा, भक्ती आणि प्रामाणिक भावनेची. म्हणून अधिक महिना संपण्यापूर्वी हे काम श्रद्धेने तुम्ही एकदा करा आणि भगवान विष्णूंच्या कृपेचे पात्र व्हा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री विष्णवे नमः. श्री हरी विष्णूंची कृपा सर्वांवर राहो. श्री स्वामी समर्थ.